नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। सिडको लॉटरी 2024 मध्ये जे 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली होती, आता जी 2025 मध्ये जी अपकमिंग लॉटरी आहे बघा, सिडकोचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे, एक न्यूजमध्ये बातमी आलेली आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये 67,000 घरांची लॉटरी निघणार आहे। या 67,000 घरांच्या लॉटरीमध्ये जे नवीन लोकेशन असणार आहेत, आज आपण त्याची माहिती पाहणार आहोत। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे येणाऱ्या सिडको लॉटरीचे नवनवीन नोटिफिकेशन आहे, लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। बघा साईडला हे सिडकोची जी न्यूज आलेली आहे, या न्यूजमध्ये सांगण्यात आले की सिडकोचे मेगा हाऊसिंगची जे नवीन घरं बनत आहेत ते 67,000 घरांची निर्मिती सुरू आहे। नवी मुंबईतील हार्बरमध्ये 30,000 रुपये प्रति चौरस फूटपेक्षा जास्त किंमत असलेल्या प्राईम एरियामध्ये लक्झरी प्रकल्पासह प्रॉपर्टी मार्केट तेजीत असताना गृहनिर्माण क्षेत्राचा परवडणारा शेवट अभूतपूर्व हा विस्तार पाहत आहे। देशातील सर्वात मोठी सार्वजनिक गृहनिर्माण योजनांपैकी एक म्हणून एक शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ सिडको द्वारा नवी मुंबईतील विविध स्थानकांवर 67,235 गृहनिर्माण हे घरे बांधली जात आहेत। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, कमी उत्पन्न गटासाठी LIGचे फ्लॅट, प्रधानमंत्री आवास योजनेचे भाग, PMAYचे भाग, असेच वाशी ते तळोजापर्यंतच्या 20 स्थानकावर असलेल्या औद्योगिक क्लस्टर आणि बस टर्मिनलचे केंद्राजवळ ही टाउनशिप उभारण्यात येत आहे। बघा, याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं जर असं म्हटलं की बघा, 67,000 घरांची जी लॉटरी निघालेली आहेत, यामध्ये जे लोकेशन आहेत, जे 2024 मध्ये 26,000 घरांची लॉटरी निघालेली होती, जशी की वाशी, खारघर, पनवेल, मानसरोवर, खांदेश्वर, कळंबोली, तळोजा, उल्वे, बामणडोगरी, खारकोपर, ही या 26,000 घरांची लॉटरी यामध्ये निघालेली आहेत। पण जे आता उरलेली जी घरे आहेत, जे उरलेली घरे ही कोणत्या लोकेशनमध्ये आहेत याची माहिती आपण आता पाहणार आहोत। बघा, या 67,000 घरांपैकी जे 26,000 घरांची तर लॉटरी निघालेली आहेत, आता बाकी जे उरलेली जी घरे आहेत, जे घराचं निर्माण होत आहेत, त्याच्यामध्ये बघा, एक म्हणजे लोकेशन म्हणजे जुईनगर रेल्वे स्टेशन, जुईनगरची लॉटरी यामध्ये ॲड झालेली नाही आहे। त्यानंतर नावडे प्लॅट नंबर 1, नावडे प्लॅट नंबर 2, त्यानंतर तळोजा सेक्टर 30, तळोजा सेक्टर 31 आणि तळोजाची 28ची जी लॉटरी ते याच्यामध्ये ॲड झालेली आहे। तर ही नवीन अपकमिंग जी लॉटरी आहे, हे या जे प्रोजेक्टची जी तुम्हाला मी जे नावं सांगितलेली आहे, हे लोकेशनवरती या घरांचे काम सुरू आहे। जसे की तळोजामध्ये सेक्टर 29 आणि 31चं जे 28 सेक्टर 28च्या लागून जे सेक्टर 29 आणि 31चं काम आहे, ते आता त्यांना कलरचं काम म्हणजे कलरिंग देण्याचं काम सुरू झालेलं आहे। काही इमारतीचं काम अंडर कन्स्ट्रक्शन आहे। नावडे रेल्वे स्टेशन, जे पनवेल ते विरार वसई, जे पनवेल ते दिवा जे मेमो ट्रेन धावती, त्या मार्गावरती नावडे रेल्वे स्टेशन आहे। त्या नावडे स्टेशनला लागूनच असलेला प्लॅट नंबर 1, प्लॅट नंबर 2, तिथे पण आता जवळपास 6 ते 7 मजली इमारतींचे काम सुरू झालेलं आहे। म्हणजे ते अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी असे आपल्याला सांगता येते। आणि जी मेन जी लॉटरीचं जे येणाऱ्या लॉटरीमध्ये जे लोकेशन असणार आहे, ते म्हणजे जुईनगर रेल्वे स्टेशन। जुईनगर रेल्वे स्टेशनला लागतच म्हणजे एक्झॅक्ट जवळच असलेलं हे जुईनगर रेल्वे स्टेशनची जी लॉटरी आहे, हे जुईनगरच्या रेल्वे स्टेशनच्या लॉटरीला पण अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे। काही इमारतीला तिथे कलर देण्याचं काम सुरू झालेलं आहे। तर अशी ही अपकमिंग जी लॉटरी निघणार आहे 67,000 घरांमध्ये, ते या घरांचं लोकेशन जी घरे आहेत, ते या नवीन लॉटरीमध्ये ॲड होणार आहेत असे आपल्याला सांगता येते। असे हे 67,000 घरांच्या लॉटरीमध्ये जे घरे बांधली जात आहेत, ते 26,000 घरे पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात आलेले, आणि बाकीचे जे घरे आहेत ते या न्यूजमध्ये आलेले की जे 2027 पर्यंत या पूर्ण घरांचं बांधकाम पूर्ण होईल आणि येणाऱ्या लॉटरीमध्ये याची म्हणजे लोकेशन हे ॲड होतील असे आपल्याला सांगता येते। आणि खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आल्या की सर, हे जी घरे बांधत आहेत, हे कोणती कंपनी बांधत आहेत? बघा, हे 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली, परत आता जी अपकमिंग लॉटरी आहे, या अपकमिंग लॉटरीमध्ये तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर हे 4 कंपन्यांना म्हणजे 4 कंपन्या बांधत आहेत। 67,000 घरांची जी लॉटरीमध्ये जे 4 कंपन्या कोणत्या ते आपण बघणार आहोत। बघा, जे सर्वात पहिले बांधणार आहेत L&T जी कंपनी आहे, ते जे 67,000 घरांपैकी काही इमारती जे सेक्टरचं म्हणजे लोकेशनचे घरे बांधत आहेत। त्यानंतर कॅपॅसिटी इन्फ्रा ही कंपनी, हे पण काही घरांचं बांधकाम करत आहे। त्यानंतर शापूरजी पालोनजी, बघा, एक शापूरजी पालोनजी जी कंपनी आहेत घरे बांधणारी, ते पण हे घरे बांधत आहेत। आणि जे BG शिर्के कन्स्ट्रक्शन जी कंपनी आहेत,
हे पण ही घरे बांधत आहेत. म्हणजे चांगल्या उत्तम दर्जाची घरे आहेत असे आपल्याला सांगता येते. आणि जवळपास या गृहनिर्माणचा खर्च हा 15,000 कोटीच्या रुपयामध्ये गेलेला आहे. म्हणजे जवळपास सिडकोने या घरांच्या प्रकल्पामध्ये 15,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात आलेली आहे असं हे न्यूजमध्ये आलेले आहे असे आपल्याला सांगता येते. तर अशा 67,000 घरांच्या लॉटरीमध्ये हे EWS ची घरे आणि LIG टाईपची घरे असे 2 प्रकारची घरे असणार आहेत. EWS साठी उत्पन्न मर्यादा ही 6 लाखाच्या आतमध्ये असणार आहे आणि LIG साठी ही उत्पन्न मर्यादा 6 लाखाच्या वर अशी ही इन्कम मर्यादा असणार आहे. तर या 67,000 घरांच्या लॉटरीमध्ये 26,000 घरांची लॉटरी ऑलरेडी निघालेली आहेत. येणाऱ्या अपकमिंग 2025 लॉटरीमध्ये या घरांचे जे लोकेशन आहे ते निघणार आहेत. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देऊ. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.